नाशिकमध्ये नामांकित कंपनीत महिलांवर अत्याचार, 9 गुन्हे दाखल, धर्मांतर करणाऱ्या प्रयत्न केल्याचाही आरोप. आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकमधल्या घटनेतलं कॉर्पोरेट जिहाद समोर आलं. पडळकरांची टीका, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. नाशिकमधल्या भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर. खरात मोठे व्यावसायिक उद्योजकांकडे नकली इन्कम टॅक्स अधिकारी पाठवून उकळायचा पैसे. अशोक खरातचा स्पेशल 26 पॅटर्न चर्चेत. लव जिहाद विरोधात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक. लव जिहाद रोखण्यासाठी ऑपरेशन दुर्गा सुरू, तर पीडितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू करणार, कुलकर्णींची माहिती. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धुसर. पोटनिवडणुकीतनं 6 जणांची माघार. सुनेत्रा पवारांसह 47 जण रिंगणात. शिरूरच्या वॉटर पार्कमध्ये दुर्घटना, महिलेच्या मणक्याचे 4 तुकडे. वॉटर स्लाइडमध्ये पाणी कमी असल्यानं दुर्घटना, अपघातग्रस्त महिलेचं अर्ध शरीर झालं विकलांग. धारावी कोळीवाड्याच्या सीमा लवकरच निश्चित होणार. सीमा निश्चितीसाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. आणि इराणकडनं होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद. इस्रायलकडनं लेबनॉनवर होणाऱ्या हल्ल्यानंतर इराणचा निर्णय. होर्मुझच्या दोन्ही बाजूंना अनेक जहाज अडकलेली. नमस्कार, मी मृगा. बातमीपत्रातली पहिलीच बातमी अत्यंत मोठी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सायली सुर्वे हिनं प्रतिक्रिया दिली आहे आणि ती तिच्या राहत्या घरी असल्याचंही सांगितलंय. सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केल्याचंही स्पष्ट केलंय. सायलीचं अपहरण करून तिला सासरची मंडळी मारहाण करत आहेत असा दावा काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर सायलीनं प्रतिक्रिया दिली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सायली सुर्वे बेपत्ता झाल्याची बातमी येताच एकच खळबळ झाली होती. सासरच्या मंडळींकडनं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला होता. मुस्लिम तरुणाशी विवाह करून धर्म स्वीकारल्यानंतर काही दिवसांपूर्वी सायलीचं शुद्धीकरण करून तिला 4 मुलांसह पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश दिला गेला होता असा दावा संघटनांनी केला होता. मात्र आता सायलीनं स्वतःच आपण आपल्या घरी सुखरूप आहोत असं सांगितलंय. मी सायली सुर्वे गेले 2 दिवस न्यूज चॅनल्सवर, मीडियावर, सोशल मीडियावर ही बातमी पसरलेली आहे की माझं अपहरण झालेलं आहे, मी किडनॅप झाली आहे, मी सुरक्षित नाही आहे. अगदी निस्वार्थ काळजीपोटी आणि काही गैरसमजांमुळे ही बातमी पसरली गेली. माझी हीच नम्र विनंती की तुम्ही या बातमीवर दुर्लक्ष करावात आणि काही गैरसमज करून घेऊ नयेत, काळजी करू नयेत. मी अगदी सुरक्षित आहे आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत, हीच माझी आशा. सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळांना फोन केलाय. बारामतीची निवडणूक, पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती करण्यासाठी हा फोन केलाय. खरं तर पवारांनी यापूर्वी सुद्धा सपकाळांना फोन केला होता. पोटनिवडणुकीसाठी उद्या अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस असल्यानं त्यांनी आज पुन्हा फोन केलाय. काँग्रेस आता इथं नेमकी भूमिका काय घेत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आपल्यासोबत श्रीकृष्ण आवटी जोडले गेलेत. श्रीकृष्ण, आपण पाहतोय की सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा सपकाळांना फोन केलेला आहे. मात्र दुसऱ्या वेळी फोन करताना त्यांनी नेमकी कशा प्रकारची मागणी केली आणि कोणत्या शब्दात मागणी केली आहे? मुलगा, बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना जे आहे ते वेग आलेला आहे. अगदी उद्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी फोनवरती संपर्क साधला आणि निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा झाली पाहिजे असं देखील त्यांच्याशी त्यांनी म्हणणं मांडलेलं. आणि विशेष म्हणजे याआधी सुनेत्रा पवार यांनी याच मुद्द्यावरून चर्चा केली होती. त्यामुळे आता संवादामागे नेमकं राजकीय गणित काय
आणि याबाबत चर्चांना आता उधाण आलेलं आहे आणि अगदी उद्या अर्ज भरण्याचा जसा शेवटचा दिवस आहे त्यामुळे अधिक हालचालींना वेग आलेला आहे आणि काँग्रेसकडून आकाश मोरे जे आहे ते अधिकृत उमेदवार देण्यात आलेले आहे. अगदी पाहायला गेलं तर पार्थ पवार असेल, त्याचबरोबर काँग्रेसचे ट्विटरवर आणि जे पार्थ पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते वादंग किंवा एक वातावरण जे आहे ते चिघळलेलं पाहायला मिळालं आणि आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे की नक्की काँग्रेसची भूमिका काय असणार आहे किंवा काँग्रेसचा या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देणार का की निवडणूक लढण्याचा निर्णय घेणं हे उद्याच स्पष्ट होईल आणि बारामतीत काय घडतं याकडे आता संपूर्ण राज्यभरातच लक्ष लागलेलं आहे. नक्कीच श्रीकृष्ण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. धारावी कोळीवाड्याच्या सीमा लवकरच निश्चित होणार आहे. सीमा निश्चितीसाठी फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. सीमा निश्चितीबाबत 3 महिन्यात अहवाल सादर करावा. महसूल मंत्री बावनकुळेंकडून समितीच्या स्थापनेचे हे आदेश देण्यात आले आहेत. आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे. एकनाथ शिंदे संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठे संघटनात्मक बदल होणार असल्याचं कळत आहे. निष्क्रिय काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून हटवणार असल्याचंही कळत आहे. राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचं प्रगती पुस्तक 15 दिवसांमध्ये तयार होणार आहे. शिवसेनेतील सर्व मंत्र्यांच्या कामगिरीवर सुद्धा लक्ष ठेवलं जाते अशी माहिती आहे. शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंतांनी स्पष्ट संकेत तसे दिलेले आहेत. त्यामुळे आता काय बदल एकनाथ शिंदेंकडून पक्षामध्ये केले जात आहेत आणि त्याचबरोबर मंत्र्यांवर सुद्धा त्यांच्या कामगिरीवर जर लक्ष ठेवलं जात असेल तर मग शिवसेनेचे जे मंत्री आहेत त्यांच्यापैकी काहींची खाती बदलली जातात का, त्यामध्ये काही बदल होतो का, तेही बघावं लागेल. आता एक बघा, मुंबईचं एक स्ट्रक्चर साहेबांनी आता संपर्क प्रमुखांच्या निमित्तानं तयार केलं की याचं सगळं नेतृत्व माननीय श्रीकांत शिंदे साहेब करतील आणि त्याच्यानंतर 3 त्याच्यामध्ये संपर्क प्रमुख असतील. त्याच्यामध्ये योगेश कदम आहेत, निलेशजी राणे आहेत आणि राहुलजी शेवाळे आहेत. शेवटी मी संपर्क प्रमुख आहे. माझा देखील परफॉर्मन्स बघितला जाणार आहे. मी संपर्क प्रमुख आहे, मी मंत्री आहे, म्हणजे मी संघटनात्मक काम करायचं नाही अशातला भाग नाही. तर सगळ्या ह्या रचनेवर स्वतः साहेब लक्ष ठेवून आहेत आणि याच पार्श्वभूमीवर साहेबांनी आज या आमदारांच्या आणि संपर्क प्रमुखांच्या बैठका घेतल्या. शिंदे साहेब हे कायमच ॲक्शन मोडवर असतात, त्याच्यामुळं आजच ॲक्शन मोडवर आले त्याच्यातला भाग नाही. संघटनात्मक संपर्क प्रमुखांच्या ज्या नेमणुका झालेल्या आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघ निहाय 48, तर त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती माननीय साहेबांनी 8 दिवसापूर्वी की आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये गेलं पाहिजे, तिथली संघटनात्मक बांधणी कशी आहे ती बघितली पाहिजे, तिथे जर पदं रिक्त असतील तर ती भरली गेली पाहिजे. तर सगळ्या संपर्क प्रमुखांपैकी किती संपर्क प्रमुख 8 दिवसामध्ये त्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आले त्याचा त्यांनी आढावा घेतला. आणखी एक मोठी बातमी आहे. कोकणातील कातळ शिल्पांवर आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट येणार आहे. रत्नागिरी विभागातील कातळ शिल्पांवर माहितीपट तयार करणार असल्याची माहिती समोर येते. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 14.50 कोटींचा खर्च होणार असल्याची ही माहिती समोर आली आहे. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. इराण अमेरिका युद्ध थांबलेलं आहे किंवा सीज फायर झालेला आहे, त्याच्यामुळे जगानं सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच आता आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी इराणकडून पुन्हा बंद करण्यात आली आहे. ज्या ठिकाणावरून जगभरातला तेल पुरवठा किंवा जे काही वाहतूक होत असते 30% वाहतूक याच हॉर्मुझच्या खाडीमधून होत असते आणि ती पुन्हा एकदा इराणनं बंद केली आहे. एकाही जहाजाला हॉर्मुझ ओलांडू देणार नाही असा इशारा इराणनं दिलाय. कारण लेबनानवर हल्ले सुरू आहेत इस्रायलकडून आणि त्यामुळे जोपर्यंत हल्ले थांबत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही किंवा सीज फायरचं उल्लंघन आम्ही करू असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही जहाजाला हॉर्मुझ ओलांडण्यास बंदी असल्याचं इराणनं सांगितलंय. हॉर्मुझच्या दोन्ही बाजूला शेकडो जहाजं अडकलेली आहेत अशी माहिती समोर येते. त्यामुळे आता याचा जगावर काय परिणाम होणार हा सवाल आहे. शस्त्रसंधीमध्ये लेबनानचा समावेश करा नाहीतर शस्त्रसंधी नाही असं इराणचं म्हणणं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागणार आहे. आणि यावर बोलण्यासाठी अभ्यासक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे केदार नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत. केदार नाईक, काय सांगाल? आपण एकीकडे बघतोय की सीज फायरची घोषणा झाली आहे, जगाला थोडासा दिलासा मिळाला होता, मात्र त्यामध्येच इराणची ही भूमिका, आता याचे काय परिणाम होऊ शकतात?
सर्वप्रथम म्हणजे आपण हे जाणून घेतलं हवं की इस्रायल सुरुवातीपासून या टॉक्समध्ये इन्व्हॉल्व नव्हता. तर त्यामुळे त्यांना ते शॉक म्हणून म्हणजे त्यांनाही खूप शॉकिंग होतं. त्यांनाही ते त्यात ते इन्व्हॉल्व नव्हते. हा पहिला पॉईंट झाला. त्यामुळे त्यांनी लेबनॉनवर स्वतःचा हल्ला चालूच ठेवला. यासाठी दुसरं अजून एक कारण दिसतं की इस्रायलला म्हणजे इराणनी जे 10 पॉईंट्स अमेरिकेला मान्य करायला लावलेले आहेत ते जर मान्य केले तर इस्रायलला यातनं काहीच मिळत नाही. म्हणजे इराणचं न्यूक्लिअर एनरिचमेंट चालूच राहणार, इराणचा मिसाईल प्रोग्राम चालूच राहणार आणि त्याचसोबत इराणच्या प्रॉक्सीजकडनं कुठलेही म्हणजे हौती असतील, हेजबुल्ला असतील त्यांच्याविषयी कुठलीही गॅरंटी न घेता अमेरिका या युद्धातून बाहेर पडल्यास इस्रायलला त्याचे दूर पल्ल्याचे स्ट्रॅटेजिक परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे या वाटाघाटींमध्ये स्वतःकडे काहीतरी एज असावा. त्यामुळे इस्रायल लेबनॉनवर हे हल्ले चालू ठेवणारच. त्यात त्यांना स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे की सदर्न लेबनॉन डिमिलिटराईज करणे आणि इस्रायलचा एक्सटेंडेड झोन म्हणून वापरणे. परंतु इस्रायलची लेबनॉन विषयी नाखुशी असेलच आणि कदाचित इराणकडनं अजून खूप जास्त गॅरंटीज घेतल्यावर आणि इस्रायलच्याही साईडचं ट्रम्प यांनी रिप्रेझेंटेशन केल्यावर इस्रायल यापासून थोडा मागे येऊ शकतो. म्हणजे याचाच अर्थ युद्ध अजून थांबलेलं नाही असं म्हणायचं किंवा कधी हल्ला होऊ शकतो की या थिएटर मधलं तर आपल्याला नक्की सांगता येत नाही. म्हणजे की आता लेबनॉनसाठी इराण किती मोठी अजून रिस्क घेईल तर हे त्याच्यावर सगळं अवलंबून असेल. बरोबर आहे. केदार नाईकजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 मराठीशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे आता यामध्ये पुढे नेमकं काय होणार आणि त्याचे आणखी काही गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतात का ते बघावं लागणार आहे. याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. आणखी एक मोठी बातमी आहे राज्यातल्या जनतेसाठी आणि मुख्यतः एसटीनं प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय महामंडळानं घेतलाय. यामुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील. साधी, मिडी, जलद, रात्रसेवा यासाठी ही हंगामी भाडेवाढ आहे. भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाड्यांसह ई बस गाड्यांना वगळण्यात आलंय.